चेंडू मध्ये येतोय आता त्याची ॲक्टिंग करा या ठिकाणी घेतली होती चेंडूने सुरू व्हायला गेली त्यानंतर पैसा मारते हो किल्ले मारत तेव्हा आलोय ना तू आजची कधी आलो असेल लवड्या काय रे समोर येतो डावकरा फलंदाज प्रणय दुसरा चेंडू सन्मान देतोय सिंगल धाव्यांकडे जरूर मिळते ते म्हणजेच प्रणयला अकाउंट ओपन केले एका धावसंख्येने संघाचा धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 2 पर्यंत मदत आपण सामना पाहताय आजच्या दिवसातील शेवटचा सामना मायरा 11 विरुद्ध दत्त सेवा वेळणेश्वर या दोन संघामध्ये पण एकदा दत्त सेवा वेळणेश्वर संघाकडून पहिल्या षटकातला तिसरा चेंडू ट्रॅव्हल करतोय यावेळी मात्र चेंडू जातोय तो जाळी क्षेत्राच्या दिशेने ज्या पद्धतीने मगाच्या सामन्यामध्ये विजय शिवलकरचा चेंडू अशा प्रकारे जाळी क्षेत्राकडे गेला होता आणि 1 धावाने मायरा 11 पावस संघ हा विजय झाला होता 1 धाव मिळते ती म्हणजेच अहमदला आणि या एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या 3 बाद 3 अशी धावसंख्या आपण पाहताय गंगा माता क्रीडा मंडळ आयोजित भव्य दिवशी 5 दिवस चालणारी ओव्हरऑल क्रीडा स्पर्धा उद्याच्या दिवशी अंतिम सत्र आपण पाहणार आहात अर्थातच कोण या स्पर्धेचा विजेतेपदाचा दावेदार होतोय कोण चमचमती ट्रॉफी आणि रोख रक्कम 50,000 रुपयावर या ठिकाणी आपलं नाव करतोय 2025 चा विजेतेपदाचा दावेदार गंगा माता क्रीडा मंडळाचा कोण ठरतो हे पाहायला मिळणार आहे त्यानंतर द्वितीय मानांकन कोणाला मिळतं ज्याला चमचमती ट्रॉफी आणि रोख रक्कम 25,000 आकर्षक बक्षीस मिळणार आहे आणि त्यानंतर तिसरं प्राइज निश्चितपणे 7,000 आणि चौथं प्राइज 5,000 रुपये आणि चमचमती ट्रॉफी निश्चितपणे कोणाला लावतात यावेळी मात्र एक सुंदर फटका पाहायला मिळतोय चेंडू निश्चितपणे या ठिकाणी जातोय खणखणीत दणदणीत चौकार या ठिकाणी सरळ फिरकावून देतो तो स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर चौकार आणि चौकाराने धावसंख्या झटकन बदलते धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 7 पर्यंत मजल या षटकातील शेवटचा चेंडू अहमदसाठी उजव्या हाताने मारा करतोय यावेळी मात्र आपण एकदा सुंदर फटका पाहायला मिळतोय चेंडू जातोय सीमा पार 6 धावांसाठी मैदान सारे क्रिकेटपटूंची जान गावाचं मैदान सारे क्रिकेटपटूंची जान अनिल पाटील सामान सरपंच अनिल पाटील सामान तिथे होतो खेळाडूचा सन्मान सरपंच अनिल पाटील सामान तिथे होतो खेळाडूचा अर्थातच गुरुनाथला या ठिकाणी पाचारण केलं गेलंय ते म्हणजे दुसऱ्या षटकासाठी या अगोदर सामन्याचा जर विचार केला तर एसयूआर हरणे संघासमोर प्रज्ञेशने पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या परंतु या मॅच मध्ये प्रज्ञेश कडून पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च झाल्याचं हा सामना 5 षटकांचा खेळला जाणार याची निश्चितपणे अगोदरच कल्पना दोन्ही संघातल्या संघनायकांना त्यामुळेच त्या पद्धतीने आपले रणनीती आखलीत 1 धाव जरूर मिळते ती म्हणजेच प्रणवला एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या बदलते धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 14 पर्यंत मजल तर दुसऱ्या षटकामध्येच या ठिकाणी 12 धावा खर्च केल्या होत्या परंतु आता मात्र एक चांगल्या गोलंदाजी करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करावा लागेल तो म्हणजेच गुरुनाथला अहमद पुन्हा एकदा तयार झाले जो 5 चेंडू मध्ये आतापर्यंत 12 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय तो म्हणजेच अहमद तर 2 चेंडू मध्ये 2 या धावसंख्येवर खेळतोय तो म्हणजेच प्रणव गुरुनाथ 5 ते 7 पर्यंत धावती उजव्या तर मारा करतोय अहमद साठी यावेळी मात्र बॅटची वरची अँगलने चेंडू जातो तो जाळी क्षेत्राकडे 1 धाव जरूर मिळते ती म्हणजेच अहमदला या एकेरी धावसंख्येने अहमद पोहोचतो वैयक्तिक 13 धावसंख्येवर संघाची धावसंख्या बदलते धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 15 पर्यंत मजल मोठा सामना बिग मॅच म्हणावा लागेल कारण या मॅच मध्ये जिंकणारा संघ हा सेमी फायनल मध्ये धडक मारणार फटका परंतु या चेंडूवर अहमदला पकडला जातोय
आविष्कार पावरी डीजे आविष्कार पावरी हा वेळणेश्वरचा एक जबरदस्त आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. खारवी समाजामधील एक हिरा म्हणून ओळखला जातो. वेळणेश्वर गावून बिलॉंग करणारा हा खेळाडू क्षेत्ररक्षण फलंदाजी आणि गोलंदाजी कमी करतो, पण क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी मध्ये अतिशय माहिती असलेला यावेळी पावरी या ठिकाणी चेंडू पर्यंत पोहोचतोय आणि अशा प्रकारे फलंदाज बॅक टू पॅव्हलियन. कमांडी पहिल्या संघाला धक्का मिळतोय. पहिल्या संघाची धावसंख्या 1-15. आता मात्र अहमद बाजल्यानंतर मैदानामध्ये येतोय तो म्हणजेच अरफान. ज्या अरफानने यामध्ये सामन्यामध्ये जबरदस्त फलंदाजी केली होती. षटकार निश्चितपणे त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते. चल काय ना अरे हॅलो थँक्यू. काही सेकंदासाठी या ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला होता, म्हणून त्या सामन्याचं धावतं वर्णन आपल्यापर्यंत पोहोचू शकलं नव्हतं, परंतु योग्य वेळी हा पुरवठा खंडित झालेला तो पुरवठा सुरू होतो आणि पुन्हा एकदा आपल्यासोबत गुरुनाथ या ठिकाणी बोलणी करतोय. धावसंख्या अर्थातच 17 पर्यंत बदल. धावसंख्या 17. आतापर्यंत 4 धावा खर्च करतोय. 5 चेंडू आतापर्यंत ट्रॅव्हल केले ते म्हणजेच अरफान. नंतर आता प्रणव या ठिकाणी 1 धाव जरूर मिळणार आहे. प्रणवच्या बॅटमध्ये एकेरी फटका आणि या एकेरी फटक्याने धावसंख्या पोहोचली ती म्हणजेच 18 पर्यंत बदल. दुसऱ्या षटकामध्येच काय गोलंदाजी पाहायला मिळते. मगाशी बंट्या प्रभावी ठरला होता, आता गुरुनाथ प्रभावी ठरतोय. गुरुनाथने या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च करतोय आणि 1 गडी बाद करण्यामध्ये यश मिळते. पाहूया तिसरा हिरा निश्चितपणे या ठिकाणी निवडला जाईल का. अर्थातच या अगोदरच्या सामन्यामध्ये निनादला निश्चितपणे पाचारण केलं गेलं होतं. त्या निनादने पहिल्या षटकामध्ये 2 धावा खर्च करून 2 गड्याने या ठिकाणी बॅक टू द पॅव्हलियन केलं होतं. त्याच निनाद पाटीलवर या ठिकाणी विश्वास दाखवला पाहायला गेली. यस निनादला पुन्हा एकदा घेऊन आलाय तो आशिष ठाकूर. वैयक्तिक पहिला आणि संघाचं 3रं षटक. तर संघाची धावसंख्या अर्थातच 1 बाद 18 पर्यंत बदल. 9ची सरासरी मेंटेन केली ती म्हणजेच नाणेफेकचा कौल जिंकल्यानंतर प्रथम बळी करताना मायरा 11 पाऊस संघ. निनाद अतिशय चतुर गोलंदाज. व्हेरिएशन ऑफ ब्रेक लेफ्ट ब्रेक सरळ मारा या ठिकाणी करण्यामध्ये बाहेर असलेला निनाद निकाल उजव्या हाताने मारा करतोय. पहिला चेंडू यावेळी मात्र चेंडू जातो सीमा पार धावांसाठी. नक्कीच या ठिकाणी अरफान सांगतोय तो त्याला ऑफ ब्रेक करू दे, लेग ब्रेक करू दे का सर सरळ चेंडू टाकले. मला माहिती आहे सरळ भिरकावून द्यायचंय सीमारेषेच्या बाहेर आणि तेच काम करतोय. निनादला भिरकावतोय. विकेटच्या डोक्यावरून सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी आणि या षटकाराने धावसंख्या झटकन बदलली. धावसंख्या पोहोचते 24 पर्यंत बदल. गावते 100%. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार सोसावा लागला तो म्हणजेच अरफान याच्याकडून निनाद पाटील याला. पाहूया उर्वरित 5 चेंडू कशा प्रकारे घेऊन येतोय. मगाशी अतिशय जबरदस्त 4 मोहरे टिपले होते निनाद पाटीलने 11 धावा देऊन. पहिल्या षटकामध्ये 2 धावा तर दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा. तोच निनाद पुन्हा एकदा पंच कैलास पडकर यांच्या डावातून मारा करतोय. यावेळी गतीमध्ये परिवर्तन टप्प्यामध्ये बदल केला होता. नक्कीच यावेळी जपून खेळावं लागलं ते म्हणजे अरफानला आणि 1 धाव या ठिकाणी जमा करतोय. एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या बदलते. आशिषने काय सांगितलं असेल कानात तर निश्चितपणे थोडासा मागे टप्पा ठुला ठेवून थोडासा चेंडूला या ठिकाणी वळवावं लागेल आणि तेच काम या ठिकाणी केलं ते म्हणजेच निनाद पाटीलने. संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 25 पर्यंत
मजल 2 षटक 2 चेंडूमध्ये 1 बाद 25 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा निनाद जवळजवळ 12 ते 13 फलकावरती. आता मात्र उजव्या बाजूने मारा करतोय. यावेळी मात्र सुंदर फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषेबाहेर. फ्लॅट षटकाराकडे पाहायला मिळतोय. डावकरा फलंदाज प्रणयच्या बाजूने निघाला. खणखणीत असा उत्तुंग असा षटकार, फ्लॅट षटकार आणि षटकाराची धावसंख्या 31 पर्यंत. कमाल या ठिकाणी प्रत्येकाला मेहनत करावी लागते मित्रांनो. मेहनत करणाऱ्याला निश्चितपणे यश मिळतं. तो काळा आहे गोरा आहे हे मेहनत कधी बघत नाही. जो मेहनत करेल, जो कष्ट करेल, जो अभ्यास चांगला करेल त्याला चांगले मार्क मिळणार. आणि त्या पद्धतीने या ठिकाणी कष्ट करतोय तो म्हणजेच अर्थातच निनादच्या गोलंदाजीवर प्रणय. षटकाराने धावसंख्या 31 पर्यंत मजल. निनाद निघालाय. पुन्हा एकदा उजव्या हाताने मारा करतोय. यावेळी 1 धाव जरूर मिळणार आहे. पावलं गेलं पण अजून पेंडिंग आहे. 1 धाव तर जरूर घेतले. तर ज्यावेळी अशा प्रकारचा चेंडू आतमध्ये जेव्हा स्थिरावेल तेव्हा आपल्याला जेवढ्या धावा घेता येईल तेवढ्या घ्याव्या लागतील. संघनायकाला याची कल्पना दिली आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी 1 धाव मिळते. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. तर पाहूया 2 चेंडूवर किती धावा खर्च केल्या जात आहेत. 32 पर्यंत बदल. पुन्हा एकदा निनाद या षटकातील पुढचा चेंडू उजव्या हाताने करतोय. यावेळी मात्र जोरदार प्रहार होता. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतंय. ज्यावेळी चेंडू ट्रॅव्हल केला त्यावेळी गती कमी केली होती. टप्पा बरोबर ठेवला होता परंतु या गतीला ओळखू शकला नाही. तो म्हणजेच फलंदाज अरफान. 1 डॉट चेंडू बिंदी चेंडू होतोय. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजेच 32 पर्यंत मजल. 2.5 षटकामध्ये 1 बाद 32 बाजूला फलंदाज अहमद. खेळ आविष्कार पावली गोलंदाज गुरुनाथ. पुन्हा एकदा निनाद उजव्या हाताने मारा करतोय. अरफान साठी पुन्हाही त्याच पहिला चेंडू. वा भाई वा. कमबॅक निश्चितपणे करून देतोय तो निनाद. 2 चेंडू डॉट घेतोय. परंतु धावा तशा म्हटलं तर खूप खर्च झाल्यात. या षटकामध्ये 2 मोठे प्रहार सोसावे लागलेत आणि म्हणूनच जी 18 धावसंख्येवर दुसरं षटक समाप्त झालं होतं त्या ठिकाणी तिसऱ्या षटकामध्ये 14 धावा खर्च झाल्यानंतर 32 या धावसंख्येवर तिसरं षटक समाप्त होत आहे. 4थ्या षटकासाठी आमंत्रण कोणाला दिलं जात आहे? मी मात्र आमंत्रण देणार आहे डीजेला. तिसरं षटक समाप्त होते. शेवटचे 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या 12 चेंडू मध्ये सकारात्मक विचाराने पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने या ठिकाणी खेळावं लागेल. ते म्हणजेच यावेळी मायरा 11 पॉवर संघाचा डावकरा फलंदाज प्रणय आणि त्याच्या सोबत आहे तो म्हणजेच यावेळी मात्र उडवलाय. चेंडू निश्चितपणे बराच वेळ हवेमध्ये आहे. पव्या चेंडूला हवेतल्या हवेमध्ये विराम दिला जातोय आणि अशा प्रकारे फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. प्रणव कमांडजी. आशिषला यश मिळत आहे. आता मात्र मैदानामध्ये पोहोचलाय तो वसीम, ज्याने या अगोदर सामन्यामध्ये काही आक्रमक फटके त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाले होते. तो वसीम या ठिकाणी मैदानामध्ये यावेळी मात्र 10व्या
एसटीच्या थोडासा बाहेरून चेंडू जाणारा, परंतु घोषित अशी एक धाव जमा होईल ती म्हणजेच मायरेलच्या खात्यामध्ये. आणि या एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या 33 पर्यंत मजल. शेवटचे निश्चितपणे या ठिकाणी अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत. या 11 चेंडू मध्ये पाहूयात, माफ करा 10 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 10 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि या 10 चेंडू मध्ये किती धाव बनवतो ते पाहावं लागेल. मायरा 11 आशिषच्या कोट्यातील तिसरा चेंडू. यावेळी मात्र सुंदर टप्पा, दिशा योग्य, कौतुक करावं लागेल ते आशिष ठाकूर याचं. गुंडे स्पॉटच्या जरासा पुढे चेंडूचा टप्पा ठेवतोय, पण उंची कमी ठेवतोय आणि साहजिकच या उंचीमुळेच बॅट आणि चेंडूचा संपर्क होऊ शकला नाहीये. बाकीचं काम यष्टरक्षक अतिशय चोख पद्धतीने बजावतोय. स्वामी पावसकर चेंडू परत करतोय, तो गोलंदाज अर्थात आशिष ठाकूर याच्याकडे. पुन्हा एकदा वसीम प्रयत्न करतो, एक मोठा फटका खेळता येईल का आपल्या संघाची धावसंख्या निश्चितपणे 45 पर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करतोय तो म्हणजे वसीम आणि अरफान. मोठे फटके खेळावे लागेल ते अरफान. लगत बराच वेळ या मैदानावर निश्चितपणे खेळतोय तो म्हणजेच अरफान. पुन्हा एकदा आशिषचा पुढचा चेंडू. यावेळी मात्र जोरदार प्रहार करतोय, चेंडू निश्चितपणे जातोय सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी. वसीम ऑन फायर. कम ऑन डीजे. या ठिकाणी सीमा रेषे बाहेर जाईल एवढी ताकद निश्चितपणे होती या फटक्यामध्ये वसीम याची. संघाची धावसंख्या 39. पुन्हा एकदा आशिष ठाकूर राईट हँड ओर मारा करतोय. यावेळी मात्र एक सुंदर उलटा पाहायला मिळतोय. वन बाउन्स चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. ठणठणे कदळी चौकार. यावेळी मात्र निश्चितपणे आक्रमक फटकेबाजी करतोय. धावसंख्या आहे ती म्हणजे 43. या षटकातील शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा आशिष ठाकूर निघालाय. पंच सुदर्शन पाटील यांच्या डावातून मारा करतोय. यावेळी मात्र खराब चेंडू म्हणावा लागेल. उजव्याच्या खूपच बाहेर थोडासा भरकटला म्हणण्यापेक्षा भरकटवला म्हणावं लागेल ते म्हणजेच आशिषला. कारण 2 मोठे प्रहार सोसावे लागले, एक उत्तुंग असा षटकार आणि खटखणीत तन्मय चौकार. जे घराजवळ प्रेक्षक आहेत त्या थोडस आतल्या बाजूला बसा. दरेकर आपण सर्वांना जरा बाहेर पाय टाकून बसू नका, कारण आपल्या पायाला जर स्पर्श झाला तर निर्णय देताना थोडस चूक होऊ शकते. आशिष पुन्हा एकदा उजव्या हाताने मारा करतोय. या ठिकाणी अतिशय सुंदर चेंडू, गतीमध्ये परिवर्तन. पुन्हा एकदा चेंडूला उंची कमी ठेवतोय आणि या कमी उंचीच्या चेंडूला ओळखू शकला नाही. अशा प्रकारे षटक क्रमांक 4 समाप्त होते आणि 4थ्या षटकात धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 44 पर्यंत मजल. आशिषचं गोलंदाज पृथक्करण 1 षटक 12 धावा आणि 1 गडी बाद करण्यामध्ये यश मिळतंय. 4 गोलंदाज आतापर्यंत वापरले गेलेत. बंड्या उर्फ प्रज्ञेश 13 धावा खर्च करतो. गुरुनाथ 1 षटक 5 धावा 1 गडी बाद करतोय. निनाद 1 षटक 14 धावा कोणताही गडी बाद नाही. तर आशिष ठाकूर 1 षटक 12 धावा 1 गडी बाद करतोय. पाहूया अंतिम षटक यासाठी मेहनत करण्यासाठी कोण सज्ज होतोय. या ठिकाणी स्वामी पावसकर सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होतोय, कारण स्वामी पावसकरला खूप मोठा अनुभव आहे. पुन्हा निनादवर विश्वास दाखवूया की बंड्याला पुन्हा या ठिकाणी मोठी झेप या ठिकाणी घ्यावी लागेल ती म्हणजेच धावांची. तर या मोठ्या झेपेकडे निश्चितपणे या ठिकाणी थांबावं लागेल. या ठिकाणी चेंडू हवेमध्ये पाहूया. चेंडूला हवेमध्ये आविष्कार. चेंडू पर्यंत पोहोचतोय की त्याचा साथीदार या ठिकाणी चेंडू पर्यंत पोहोचतोय. यस, साथीदार या ठिकाणी चेंडू पर्यंत पोहोचतोय आणि अशा प्रकारे निनाद पाटीलने आपला वैयक्तिक पहिले यश निश्चितपणे संपादन केलंय. 5व्या षटकातील पहिल्या चेंडूवर धावसंख्या पोहोचते 3/44. कमांड डीजे.
अर्थातच निनातला यश मिळतंय. आता मात्र मैदानामध्ये पोहोचले आहे अमित. ज्या अमितला विश्वाजी पावसकर यांनी गौरवलं होतं मगाच्या सामन्यामध्येच एक उत्तुंगाचा षटकार मारल्यानंतर, कारण शेवटच्या 35 धावेनंतर 41 या धावसंख्येवर पोहोचण्यासाठी तो षटकार खूप महत्वाचा होता मायरा 11 पावस संघाला. यावेळी मात्र एक टॉप चेंडू घेण्यामध्ये यश मिळते. निनादला कमबॅक निश्चितपणे करून देण्याची क्षमता ताकद निश्चितपणे आहे ती म्हणजेच निनाद याच्या शैलीमध्येच, आणि म्हणून पुन्हा विश्वास दाखवलाय तो म्हणजेच निनाद याच्यावर. पुन्हा एकदा निनाद पाटील उजव्या हाताने मारा करतोय. यावेळी मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेरचा चेंडू, पंच खराब चेंडू अर्थातच इशारा करतायत. अतिरिक्त धाव मिळते, अतिरिक्त चेंडू मिळतो. एकेरी धावसंख्या संघाची धावसंख्या बदलते, धावसंख्या पोचते ती म्हणजेच. या ठिकाणी अवधूत सुद्धा एक सिनियर खेळाडू दत्तेश्वर वेणेश्वर संघामध्ये, त्याचा सुद्धा अनुभव खूप मोठा या सामन्यासाठी लागतोय. त्याने सुद्धा दुजोरा दिलाय. निनादला आपण पुन्हा एकदा पाचारण करूया. पुन्हा एकदा निनाद उजव्या हाताने मारा करतोय. यावेळी वा भाई वा, परंतु नाही वा भाई वा नाही, तर या ठिकाणी खराब चेंडूचा इशारा येतोय. उजव्या चेंडू पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त बाहेर टर्न घेतोय आणि त्यामुळे थोडासा या ठिकाणी नाराज होतोय तो म्हणजेच श्रीश आडेकर, कारण मामाजी या ठिकाणी गोलंदाजी करताना तो पाहतोय. बघाच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी पाहिली होती. पण एकदा निनाद उजव्या हाताने मारा करतोय. समोर आहे तो म्हणजेच अमित. यावेळी मात्र अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. कोणती धाव या ठिकाणी निश्चितपणे मिळणार नाहीये आणि या चेंडूवर धावचीच्या रूपामध्येच अमित बॅक टू द पॅव्हल होतोय. आता मात्र चेहऱ्यावर हास्य दिसायला लागलंय ते म्हणजेच वेणेश्वर वासियाच्या समर्थकांचे, आणि त्यामुळे धावसंख्या अर्थातच 46 पर्यंत बदल. निनाद काय कॉन्फिडन्स असेल नक्कीच या गोलच्या मनामध्येच, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा खाल्ल्या होत्या किंवा खर्च केल्या होत्या. त्यानंतर जो संघनायकाने विश्वास दाखवला अर्थात प्रतीश ठाकूरने, अवधूत असेल आशिष असेल, तो विश्वासाला या ठिकाणी सार्थ आतापर्यंत ठरतोय. कारण 3 चेंडू मध्येच फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करतोय आणि 2 धावा खर्च करून अर्थात 2 गड्यांना या ठिकाणी बॅक टू द पॅव्हल करतोय. एक धावचित एक झेल बाद करण्यामध्ये यश मिळते. आता मात्र मैदानामध्ये आलाय अर्थातच वसीम स्ट्राईक आहे, तर नॉन स्ट्राईक आहे तो म्हणजेच मतदार. पुन्हा एकदा निनाद निघाला. या षटकातील 4था चेंडू उजव्या हाताने मारा करेल वसीम साठी. वसीमच्या बॅट मधून जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. गोइंग गोइंग गॉन, चेंडू जातो सीमा पार 6 धावांसाठी. शेवटचं षटक होणार हरी प्रहार होणारच, कारण अर्थातच समोर आहे तो वसीम आणि नॉस्टगला आहे तो मतदार. संघाची धावसंख्या 52 पर्यंत मजल. आतापर्यंत 8 धावा खर्च झाल्यात. या षटकातील पुढचा चेंडू उजव्या हाताने मारा करतोय. यावेळी मात्र बॅट आणि चेंडूचा हलकासा संपर्क निश्चितपणे झालाय. एक खुशी अशी धाव वसीमच्या खात्यामध्ये जमा होईल आणि या एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 53 पर्यंत बदल. 3-4 बाद 53 धावसंख्या. वैयक्तिक 17 धावसंख्येवर खेळतोय तो म्हणजेच वसीम, मॅन फ्रॉम मायरा 11 पावस. निनाद 2 षटकांच्या साथीने खेळतोय. वसीम यावेळी मात्र काही अतिरिक्त करण्याच्या नादामध्ये भरकटतोय. पंच आपलं काम करतायत. दोन्ही समांतर आणि साहजिक समांतर अवंत धावेने संघाची धावसंख्या 54 पर्यंत बदल. निनाद शेवटच्या चेंडूसाठी पुन्हा एकदा आपल्या गोलच्या मार्गावर तयार व्हावं लागेल. 54 पर्यंत बदल जाते. 4 बाद 54. शेवटच्या चेंडूवर पाहूया तर 54 अधिक 6 7 की 54 अधिक 4 58 की सिंगल डबल 55 56. यावेळी मात्र सिंगलचा निश्चितपणे मिळेल. हो दुसऱ्या प्रयत्न करतो पाहावं लागेल. 2 धावा या ठिकाणी सहजगत्या पुऱ्या होत आहेत. 54 अधिक 2 56 वर थांबवला जातोय तो म्हणजेच मायरा 11 संघाला आणि विजयासाठी 57 धावाचं मधुर संगीत.
जे अर्थातच सामन्याला सुरुवात निश्चितपणे करतोय आपण. दोन्ही सलामीवीर या ठिकाणी क्रीज मध्ये पोहोचलेत. पंच आपापल्या जागा घेऊन तयार आहेत. सागर पाटील आणि कैलाची पिलनकर. तर गोलीच्या मार्गावर या ठिकाणी वसीमला या ठिकाणी पाचारण केले गेले. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूसाठी स्ट्राईकला आहे तो फलंदाज असता सिद्धेश आणि नाष्टकला उभा आहे तो तुमचा आमच्या आवडीचा सर्वांचा बंड्या उर्फ प्रज्ञेश. क्षमता दृष्टीपणे दोघांकडे. वसीमकडे तेवढी क्षमता, सिद्धेश आणि बंड्याकडे सुद्धा तेवढी क्षमता. वसीमचा पहिल्या चेंडूवर या ठिकाणी चेंडू निश्चितपणे सीमारेषेच्या आतमध्ये खेळण्यामध्ये यश मिळतंय. सिद्धेश यावेळी बॅक टू द बॅल होतो. पहिला मोठा धक्का दिला जातोय दत्त सेवा संघाला. कमान डीजे. अर्थातच मोठा धक्का म्हणावा लागेल तो म्हणजेच वसीम कडून सिद्धेशला या ठिकाणी झेलबाद केलं जात आहे. वसीमला मिळतं पहिले यश, संघाला मिळतोय अर्थातच पहिला धक्का दिला जातोय तो म्हणजे दत्तेश्वर वेणेश्वर संघाला. आणि सिद्धेशच्या जागांची मैदानामध्ये जातोय तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीचा मगाशी ज्या पद्धतीने नाव घेतलं होतं पवारी कुटुंबातील एक जबरदस्त खेळाडू या ठिकाणी मैदानामध्ये आलाय. त्याचं नाव आहे आविष्कार पावरी. केपीएल स्पर्धेमधला अनेक वेळा उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर असे किताब ज्याच्या नावावर झालेत तो आविष्कार पावरी या सामन्यासाठी यावेळी जोरदार प्रहार केला होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. बाकीचं काम अतिशय चोख पद्धतीने बजावतोय. डॉट चेंडू, बिंदू चेंडू खेळण्यामध्ये यश मिळतंय ते म्हणजेच आविष्कार पावरीसाठी वसीम याला. पुन्हा एकदा वसीम पंच सागर पाटील यांच्या डावतर मारा करतोय. राईट हँड ओढ मारा करतोय. उजव्या हाताने खेळणारा. ओहो, पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा खडे खडे खेळणे का प्रयास. कोई फुटवर्क नाही. आविष्कार या ठिकाणी निष्पणे बॅट आणि चेंडूचा संपर्क करायचा तर चेंडूचा टप्पा बघून या ठिकाणी पायाची हालचाल ज्याला आपण म्हणतो म्हणजे फुटवर्क ज्याला म्हणतो ते करणं गरजेचं असतं. क्रिकेटमध्ये फुटवर्कचा चांगला वापर होणं गरजेचं असतं. जसं या पद्धतीने कबड्डी खेळामध्ये फुटवर्कचा वापर करावा लागतो त्या पद्धतीने क्रिकेटमध्ये सुद्धा फुटवर्कला खूप महत्व आहे या ठिकाणी. ओहो, पुन्हा एकदा त्याच पद्धतीने जाग्यावर खेळण्याचा प्रयत्न होतो. फुटवर्कचा कोणताही वापर नाहीये. ज्या पद्धतीने मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप महत्वपूर्ण असतं यावेळी फुटवर्कचा वापर करावा लागेल. आविष्कार सलग 3 चेंडू डॉट खेळण्यामध्ये यश मिळते परंतु भरपाई करू शकतो. क्षमता आहे, मेहनत करणारा खेळाडू आहे तो म्हणजेच आविष्कार. यावेळी मजबुरांना यावेळी बाहेर यावं लागलं. सिंगल धाव या ठिकाणी जमा करतोय तो म्हणजे आविष्कार. आणि या एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या बदलते, धावसंख्या पोचते. अर्थातच अकाउंट ओपन झालंय ते म्हणजेच दत्तसेवा वेणेश्वर संघाचं 0 या धावसंख्येवर बदल निश्चितपणे झालाय. यावेळी मात्र उडवलंय चेंडू जातो बिडक्याच्या डोक्यावरील साडोसाठी. मला खरवांचा वाघ म्हणतात, वेणेश्वर गावावर मिलन करतोय. मला पावऱ्यांचा वाघ म्हणतात आणि साहजिकच यावेळी एक उत्तुंग असा षटकार आविष्कार पावरीच्या बॅटमधून. या ठिकाणी पावरी यांचं नाव घेतल्यानंतर या ठिकाणी मगाशी ज्या पावऱ्यांचा कबड्डीपटू म्हणून उल्लेख केला होता ती शौर्या उर्फ शकुली या ठिकाणी दाखल झालीत. सौम्या त्याप्रमाणे शामिली पावरी सुद्धा या ठिकाणी दाखल झालीत. त्यामुळे पावरी यांना खूप या ठिकाणी जबरदस्त स्फूर्ती मिळाली की आमच्यातला एक पावरी सुद्धा या ठिकाणी जबरदस्त खेळतोय. एक या ठिकाणी पावरी कुटुंबाने कबड्डीपटू पण आहेत आणि चांगले क्रिकेटर पण आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा वसीम नंतर या ठिकाणी गोलंदाजीमध्ये बदल होतोय तो म्हणजेच आयमन या ठिकाणी आलाय.
अहमद माफ करा अहमद या ठिकाणी गोलचं पाचारण केला जातोय. तर समोर आहे तो म्हणजेच मगाशी सांगितलं आविष्कारने पहिले 4 चेंडू मध्ये सिंगल धाव घेतल्यानंतर 5व्या चेंडूवर एक मोठा प्रहार करतोय. ज्यावेळी चेंडू हाय मध्ये आहे परंतु नो मॅन लँड मध्ये चेंडू जोपर्यंत मॅन चेंडू पर्यंत पोहोचेल चेंडू उचलेल तोपर्यंत बंड्याने 2 धावा पूर्ण केल्यात. त्याला चांगली साथ आविष्कार याच्याकडून पाहायला मिळते आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 9 पर्यंत मजल. या टाळ्या वाजतायत निश्चितपणे पावरींसाठी टाळ्या वाजतायत बंड्यासाठी टाळ्या वाजतायत तसं वेणेश्वर संघासाठी टाळ्या वाजतायत. अहमद जबरदस्त या ठिकाणी गोलीचं पृथक्करण मगाच्या सामन्यामध्ये दिलं होतं. 7 धावा फक्त अहमदने पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. जबरदस्त स्पेल तोच अहमद या सामन्यासाठी दुसऱ्या षटकासाठी गोलींच्या मार्गावर दिसतोय. पुन्हा एकदा पंच कैलास पडके यांच्या उजव्या डाव्यातून मार्ग करतोय. यावेळी मात्र सेफ शॉट म्हणावा लागेल. कोणताही धोका नाही तो म्हणजे बंड्याला एकच धावा इकडे मिळणार आहे ती बंड्याला. एकच धावसंख्येने संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 10 पर्यंत मजल. दुहेरी अंकामध्ये पदार्पण केलं जातंय ते म्हणजेच दत्तसेवा वेणेश्वर संघाचं विजयासाठी 57 धावांचा डोंगर या ठिकाणी पार करायचा आहे. तो म्हणजे दत्तसेवा वेणेश्वर संघाला मेहनत करावी लागेल घाम गाळावा लागेल. तो म्हणजेच या ठिकाणी दत्तसेवा वेणेश्वर संघाला मेहनत एवढी करावी लागेल मित्रांनो. मेहनत इतनी करो कि किस्मत को भी बोलना पडे लो भाई लो ये तो तेरा हक है. एवढी मेहनत या ठिकाणी आविष्कार पावरीला करावी लागेल. अहमदचा पुढचा चेंडू या ठिकाणी चेंडू है मध्ये आहे. ठोके निश्चितपणे चुकले परंतु चेंडू नो मॅन मध्ये जातोय. मॅन पोहोचलाय सुरक्षित झालाय तो म्हणजे बंड्या अर्थात आविष्कार सुरक्षित होतोय 2 धावाने आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या 12 पर्यंत मजल. जेव्हा चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता तेव्हा पावरींचे ठोके चुकले होते की झेल होतोय की काय परंतु यावेळी मात्र सेफ शॉट म्हणावा लागेल तो आविष्कार पावरीचा आणि 2 धावाने संघाची धावसंख्या 12 पर्यंत मजल. बंड्या आता मात्र निश्चितपणे थोडासा कानमंत्र देतोय की अशा प्रकारची जोखीम निश्चितपणे घ्यायची नाहीये. काही चांगले फटके तुझ्याकडे अपेक्षा आहे हेच कदाचित समजावलं असेल ते म्हणजे आविष्कारला. पुन्हा एकदा अहमदचा पुढचा चेंडू यावेळी मात्र जोरदार प्रहार करायचा होता. मी सुद्धा काही कमी केला नाहीये. मी सुद्धा एवढ्या लांबून पावसून इथं आलोय. माझ्यामध्ये क्षमता आहे. मी सुद्धा मेहनत करणारा खेळाडू आहे हेच या चेंडू मध्ये सांगून जातोय. तो म्हणजे अहमद एक चांगला चेंडू एक डॉट चेंडू येतोय तो म्हणजेच यावेळी अहमद याचा. पुन्हा एकदा अहमद निघालाय उजव्या तर मार करतोय. यावेळी एक आडव्या पट्ट्याचा फटका पाहायला मिळतो. 1 धाव जरूर मिळणार आहेत. एकाद्वारे या ठिकाणी समाधान मानतोय तो म्हणजेच आविष्कार आणि या एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या 13 पर्यंत मजल. क्षमता निश्चितपणे आहे. काही मोठे फटके खेळण्याची ताकद निश्चितपणे ठेवून आहे तो म्हणजे आविष्कार पावरी आणि म्हणूनच बढती मिळाले. बंडांच्या रूपामध्ये आविष्कार पावरीला पाठवलं गेलं ते अवधूत असेल किंवा आशिष ठाकूर यांच्याकडून ज्या पद्धतीने निनादला संधी मिळाल्यानंतर सोनं केलं होतं आविष्कारला सुद्धा त्याच पद्धतीने खेळ करावा लागेल. परंतु वसीम असेल अहमद असेल हे सुद्धा अतिशय जबरदस्त गोलंदाज. यावेळी चेंडू मध्ये आहे विराम दिला जातोय. बंड्या ठाकूर या ठिकाणी बॅक टू द बॉल होतोय. पहिला धक्का दुसरा धक्का दिला जातोय तो म्हणजेच 13 या धावसंख्येवर तो म्हणजेच दत्तसेवा वेणेश्वर संघाला. खरव्यांचे 2 वाघ या ठिकाणी मैदानामध्ये पोहोचलेत. अर्थातच स्वामी पावसकर कोणत्याही सामन्यामध्येच निश्चितपणे एक हाती विजय मिळवण्याची ताकद क्षमता असलेला स्वामी पावसकर हा सुद्धा घोघा तालुक्याच्या ज्यावेळी टॉपचा 11 संघ जर निवडायचा असेल तर स्वामी पावसकर निश्चितपणे स्थान मिळू शकतं. एवढा जबरदस्त फलंदाज स्वामी पावसकर मैदानामध्ये. तर त्याला रोखण्यासाठी प्रणय या ठिकाणी आलाय तो म्हणजे स्वतःचं पहिलं आणि संघाचं 3रं षटक खेळणं. अहमदने या अगोदर षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. काय गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळी मात्र 1 बाउन्स चेंडू पाहूया टर्न होतोय परंतु त्याच्यावर ताबा मिळवला जातोय. एका धाव्याकडे मिळणार आहे ती म्हणजेच आविष्कारला. एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच
14 पर्यंत मजल. अठरा चेंडू नंतर आता मात्र 17 चेंडू शिल्लक आहेत आणि या 17 चेंडू मध्येच यावेळी मात्र डॉट चेंडू वाईट चेंडू खराब चेंडू अर्थातच 15 पर्यंत मजल. यावेळी पुन्हा एकदा जोरदार प्रहार करायला बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. बाकीचं काम या ठिकाणी चोख बजावतोय तो म्हणजेच स्वामी पॉस्कर पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळी मात्र वन बाउन्स चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर खडखडीत चौकार आणि चौकार धावसंख्या झटकन बदलते. धावसंख्या पोहोचते म्हणजेच 19 पर्यंत मजल. आता मात्र जिंकण्यासाठी मॅच चालू मत करू. 15 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी अजूनही 38 धावांची गरज. 15 चेंडू आणि 38 धावा. पुन्हा एकदा राणीचा पुढचा चेंडू. यावेळी मात्र फटका बसला आहे परंतु चेंडू जाळी क्षेत्राच्या दिशेने जाईल. एक धाव जरूर मिळेल ती म्हणजेच स्वामी पॉस्करला आणि एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 20 पर्यंत मजल. या षटकातील 2 आणि उर्वरित षटकातील 12 एकूण 14 चेंडूचा खेळ शिल्लक आणि या 14 चेंडू मध्ये विजयासाठी 37 धावांची गरज. पाहूया मोठे प्रहार करावे लागेल. प्रणव निघालाय राईट हँड राऊंड मार्क करतोय उजव्या तर मार्क करतोय. यावेळी मात्र स्वामी ऑन फायर चेंडू झाला फरार 6 धावांसाठी. वा भाई वा स्वामी पॉस्कर बॅक फ्रॉम वेळेश्वर. वैयक्तिक 11 धावसंख्येवर खेळतोय तो म्हणजे स्वामी पॉस्कर. काय निश्चितपणे या ठिकाणी जबरदस्त फलंदाजी करतोय. अर्थात स्वामी पॉस्कर त्याला रोखण्यासाठी प्रणयने निश्चितपणे जाळ्या लावलंय परंतु अजूनपर्यंत जाळ्यामध्ये सापडत नाहीये तो म्हणजे स्वामी पॉस्कर. 13 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज. यावेळी मात्र थोडस मला वाटतं स्वतःला सुरक्षित योग्य वेळी करू शकला. आता थोडस टोके निश्चितपणे चुकले होते ते म्हणजेच स्वामीचे परंतु क्रीज मध्ये झटकन स्वतःला आतमध्ये घेऊन येतो. फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये सुरक्षित होतोय. पंच दक्ष होते अर्थातच निर्धाव चेंडू मात्र घेण्यामध्ये यश मिळतंय ते म्हणजेच प्रणव याला. आता मात्र 12 चेंडू आणि 15.5च्या सरासरीने निश्चितपणे या ठिकाणी 31 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. त्या म्हणजेच प्रति षटकामागेच दत्त सेवा वेणेश्वर संघाला 26 धावसंख्येवर म्हणजे या षटकामध्ये 13 धावा खर्च झाल्यात. कोणत्याही गडी बाद करण्यामध्ये यश मिळत नाही ते म्हणजे प्रणव याला पाहावं लागेल. पुन्हा एकदा अहमद या ठिकाणी गोलच्या मार्गावर देतोय. दुसरं वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 4थं षटक या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी स्वामी पॉस्करला विजयासाठी निश्चितपणे झटावं लागेल. तेच काम या ठिकाणी अहमदला सुद्धा करावं लागेल कारण आपण काय बोलतो त्यापेक्षा काय करता याला खूप महत्व आहे. आविष्कारला सुद्धा या ठिकाणी करावं लागेल. पाहूया पुन्हा एकदा अहमदचा पहिला चेंडू असेल. यावेळी जोरदार तलवार फिरायता तलवारी काय धार येईना ना ती म्हणजेच आविष्कार पावरीच्या घासून बघता मग आजपासून बऱ्याच वेळा हवेत तलवार फिरायला आविष्कार पावऱ्यान. बघूया पुन्हा एकदा 11 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज. क्षमता निश्चितपणे आहे ती म्हणजेच अहमद याच्याकडे तेवढी क्षमता आहे ती म्हणजे आविष्कार पावरी याच्याकडे 2 वाक मैदानामध्ये आहेत ते म्हणजेच यावेळी मात्र एक चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू निश्चितपणे या ठिकाणी टर्न घेतोय. किती धावा मिळतील पाहावं लागेल. फक्त आणि फक्त एकच धावाकडे जमा करतोय तो म्हणजेच 27 पर्यंत मजल. आता मात्र 10 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची गरज करावं लागेल स्वामी पॉस्करला. कारण समर्थक निश्चितपणे डोळे लावून बसले की स्वामी पॉस्करच्या बॅट मधून कधी मोठे फटके पाहायला मिळतील. अहमद सुद्धा प्रयत्न करतोय स्वामीला रोखण्यासाठी. पाहूया लागेल. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये निश्चितपणे आहे. चेंडूला हवेमध्ये विराम दिला जातोय. स्वामी पॉस्कर सारखा मोहरा गोल मासा जाळ्यात अडकलाय तो म्हणजे स्वामी पॉस्करच्या रूपामध्ये वेळेश्वरच्या समुद्रातला हा मासा अडकला
ऑस्ट्रेलियन. कम ऑन डीजे. ज्याच्या बॅट मध्ये निश्चितपणे क्षमता आहे तोच जो बोलून नाही करून दाखवू शकतो असा आशिष ठाकूर यांकडे मैदानामध्ये पोहोचलाय. 9 चेंडू मध्ये विजयासाठी 30 धावांची गरज. ओहो, डॉट चेंडू, बिंदू चेंडू येतोय. एक सामना निश्चितपणे कोथरूड या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये मी पाहिला होता. 4 षटकामध्ये 72 धावा बनवायच्या होत्या आणि आशिष ठाकूर मैदानात उतरल्यानंतर त्या धावा निश्चितपणे पूर्ण केल्या होत्या. काय त्या मॅच मध्ये खेळला होता तो म्हणजे आशिष. 8 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची गरज. यावेळी मात्र चेंडू जातोय सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. जबरदस्त. मी नुसता बोलत नाही, बोलकर नहीं करके दिखाओ भाई, क्योंकि लोग सुनना नहीं देखना ज्यादा पसंद करते हैं. आशिष ठाकूरच्या बॅट गेला हा उत्तुंग असा षटकार आणि षटकाराने धावसंख्या झटकार बदलते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 33 पर्यंत बदल. 7 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची गरज. निर्णायक चेंडू आहे तो या षटकातील अंतिम चेंडू घेऊन निघाला अहमद आशिष ठाकूर साठी. पुन्हा एकदा एक चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू निश्चितपणे घराच्या भिंतीला अडकवतो तोपर्यंत 2 धावा सहज गत्या पूर्ण केल्या त्या म्हणजेच आशिष ठाकूरने. आणि आता मात्र 6 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज. 6 चेंडू आणि 22. करो या मरोची स्थिती या ठिकाणी निश्चितपणे निर्माण झाली ती म्हणजेच वेळणेश्वर दत्तसेवा वेळणेश्वर संघासाठी. निश्चितपणे दोघांनाही सेमी फायनलचं उद्दिष्ट समोर दिसतंय. परंतु या ठिकाणी पारडं जर म्हटलं तर मायरा 11 अर्थात रणजित पिळणकर यांचा संघ मायरा 11 पावस हा संघ या ठिकाणी थोडासा आतापर्यंत वरचढ दिसतोय. कारण मायरा 11 म्हटलं की कुणालाही वाटेल की प्रणवजी फुलेकर यांच्या मुलींचं नाव मायरा आहे म्हणजे हा संघ मायरा 11 म्हणजेच प्रणवजी फुलेकर यांचा असेल. पण नाही मित्रांनो, रणजित पिळणकर यांचा मायरा 11 पावस संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहतोय. अर्थातच 6 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज. शेवटचा गोलंदाज कोण आलाय? अर्थातच अरफानला या ठिकाणी आमंत्रण दिलंय. पहिला चेंडू खराब चेंडू, अतिरिक्त चेंडू मिळतो, अतिरिक्त धाव मिळते. एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या बदलते. अर्थातच 6 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज. 36 पर्यंत बदल. क्षमता निश्चितपणे आहे. 3 हेलिकॉप्टर उडवावे लागतील ते म्हणजेच अर्थातच आविष्कार पावरीला. पाहुयांच्या छातीत धड व्हायला सुरुवात झाली. तर 6 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज. यावेळी मात्र गोइंग गोल. चेंडू जातो सीमा पार 6 धावांसाठी. काय टायमिंग, काय फटका खेळलाय. कव्हरच्या डोक्यावरून षटकार मारण्यात मित्रांनो तेवढं सोपं नसतं. टायमिंग करावं लागतं आणि टायमिंग सांगितलं ते म्हणजे आविष्कार पावरी यांनी. 6 चेंडू आणि 22 असं समीकरण असताना आता मात्र 5 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज. 5 चेंडू आणि 16 धावा. वैयक्तिक 18 धावसंख्येवर 42 माफ करा 15 बरोबर 15 बरोबर आहे 42 करा 42 पर्यंत बदल म्हणजे 5 चेंडू आणि 15 धावांची गरज. 5 चेंडू आणि 15 धावांची गरज. यावेळी मात्र सुंदर फटका पाहायला मिळतोय. चेंडू निश्चितपणे थोडासा टर्न. हो 2 धावा सुरक्षित केल्या जात आहेत त्या म्हणजेच आविष्कार पावरी याच्याकडून. आता मात्र 4 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज. अजून 2 हेलिकॉप्टर उडवायला लागतील, लँड करावे लागतील त्या सीमारेषा बाहेर. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और मेहनत करने वाले की झोली खाली नहीं होती. स्वयंसेवक अलर्ट व्हा. क्रिटिकल मोशन मध्ये सामना पोहोचलाय. 4 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज. यावेळी मात्र चेंडू जाळी क्षेत्राकडे जातोय. फक्त आणि फक्त एकच धाव या ठिकाणी जमा होते ती म्हणजे आविष्कारच्या खात्यामध्ये. आणि या एकेरी धावसंख्येने
भाषेत सांगायचं झालं तर विजयासाठी फक्त आणि फक्त 2 षटकांची म्हणायला फक्त वाटतं, पण फलंदाजाला केवढी मेहनत करावी लागते मित्रांनो. 3 चेंडू मध्ये 12 धावा बनवायच्या आहेत, म्हणजे 2 षटकांची आवश्यकता आहे. ती म्हणजेच दत्त सेवा वेळेश्वर संघाला क्षमता निश्चितपणे आहे, करू शकतो. घाम या ठिकाणी निश्चितपणे गळतोय, घाम आलाय तो म्हणजे आविष्कार पावरीला. हा घाम नाहीये, हा श्रमाचा घाम आहे, हा मेहनतीचा घाम आहे. जे पाण्याने आंघोळ करतात ते फक्त पोशाख बदलतात, आणि जे घामाने आंघोळ करतात ते इतिहास बदलतात, इतिहास घडवतात. आविष्कार पावरीला जर इतिहास घडवायचा असेल तर 2 चेंडू व 3 चेंडू मध्ये 12 धावा बनाव्या लागतील, आणि या 12 धावा रोखायचे असेल अरफानला तर त्याला सुद्धा घाम गाळावाच लागेल. अरफान निघालाय शेवटचे 3 चेंडू पैकी 4था चेंडू घेऊन निघालाय. यावेळी मात्र उजव्या टीच्या बाहेरचा चेंडू डॉट चेंडू बिंदी चेंडू येतोय. अर्थातच 2 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज. आता मात्र दोन्ही चेंडू हे सीमा रेषे बाहेर घेतल्याशिवाय गत्यंतर नाहीये. निश्चितपणे आशिष सांगतोय ज्या पद्धतीने या अगोदरचा चेंडू हा कव्हरच्या डोक्यावरून पॉईंटच्या डोक्यावरून उडवला होता त्या पद्धतीने उडवणं गरजेचं होतं. अर्थात 2 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज. अरफान सुद्धा काही कमी चेहरा नाहीये, तोही मेहनत करतोय. पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन निघालाय, राऊंड 12 करतोय. यावेळी मात्र चेंडू जातोय सीमा रेषेच्या आतमध्ये. यावेळी आविष्कार पावरी पकडला जातोय. हो पूर्ण शांतता पसरली सगळीकडे, सुंदर झालंय. रेकॉर्ड मध्ये शांतता आहे. पावऱ्यांचा वाघ सापडला जाळ्यामध्ये. थँक्यू. अर्थातच शेवटचा चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज. जर या चेंडूवर जर अरफानने एखादी मोठी चूक केली तर निश्चितपणे या ठिकाणी वेणेश्वर वापस येऊ शकतो. पण क्रिकेटमध्ये असं कोणताही मोठा फटका नाही जो एका चेंडूवर 12 धावा देऊ शकेल. या ठिकाणी निश्चितपणे 12 धावा देऊ शकतात, पण अरफानला चूक निश्चितपणे करायची नाही. शेवटचा चेंडू घेऊन निघालाय. अर्थातच यावेळी डॉट चेंडू बिंदी चेंडू, आणि अशा प्रकारे हा सामना समाप्त होतोय. आणि मायरा 11 पॉवर संघ हा